हेलो स्टूडेंट, नमस्कार. मी सी के सर फ्रॉम के कॉमर्स अकॅडमी नाशिक, द डेस्टिनेशन वेअर सक्सेस बिगिन. विद्यार्थी मित्रांनो, फायनली 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 थोडे दिवस, काही महिने, काही हप्ते असं करता करता फायनली आपण अशा वेळेवर पोहोचलोय की नाव देर इज ओनली 15 days फॉर अवर महाट्रान्सको एक्झाम. येस मुलांनो, महाट्रान्सको एक्झाम क्रॅक करणं हे आपलं मिशन आहे. त्याच्यात मल्टिपल पोस्ट निघालेल्या आहे महाट्रान्सकोच्या. त्याच्यापैकी ज्या पण पोस्टसाठी तुम्ही फॉर्म फिलअप केला असेल, LDC असो, डेप्युटी मॅनेजर असो, UDC असो, तर ज्या पण पोस्टसाठी तुम्ही फॉर्म फिलअप केला आहे, डेफिनेटली आपल्याला ती पोस्ट सिक्युअर करायची आहे, ती पोस्ट आपल्याला मिळवायची, याच्यासाठी प्रयत्न राहणार आहे. त्याच्यापैकी एक एक्झाम LDC, दॅट इज लोअर डिव्हिजनल क्लर्कची जी एक्झाम आहे, त्याची एक्झाम आता आजच्या 15 दिवसानंतर एक्झाम आहे. 6 जुलैला यू हॅव द एक्झाम ऑफ युअर करिअर. मुलांनो, ही एक्झाम डेफिनेटली तुमच्या लाईफसाठी टर्निंग पॉईंट ठरू शकते. आणि जर याच्यात सक्सेस भेटलं तर तुमच्या लाईफचं पूर्ण टर्निंग पॉईंट राहील. लाईफमध्ये न्यू चेंजेस येतील, न्यू पोस्ट येणार, न्यू जॉब येणार, सिक्युरिटी येणार, सोबतच लाईफमध्ये ॲश्युरन्स येणार की आपण काहीतरी कमवतोय, स्टॅबिलिटी येणार. सोबत लाईफमध्ये कोणी पार्टनर आला असेल तर चांगलीच गोष्ट आहे, नसेल आलं तर न्यू पार्टनर तुमच्या लाईफमध्ये येणार. सो स्टुडंट, दिस इज गोइंग टू बी वन ऑफ द इम्पॉर्टंट माइलस्टोन फॉर युअर लाईफ. त्याच्यामुळे हे सक्सेस अचीव्ह करायसाठी आपल्याला 100% द्यायचं आहे. बघा मुलांना, आज काय आपण घेऊन आलेलो आहोत, आज आपण डिस्कस करणार आहोत रिलेटेड टू 15 days स्ट्रॅटेजी. दिस इज द टायटल, 15 days स्ट्रॅटेजी टू गेट सक्सेस. बघा स्टुडंट्स, प्रत्येक टीचर तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगायला रेडी आहे. आणि तुम्ही कोणाचे बघितले असतील दुसऱ्या टीचर्सचे की आपण आपल्याही बघताय. द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज इम्प्लिमेंटेशन. असं म्हटलं जातं इंडियन लोकांबद्दल. आय एम ऑल्सो इंडियन ऑफकोर्स. सो बिंग अन इंडियन, थोडंसं वाईट वाटतं ऐकल्यावर. असं म्हटलं जातं की इंडियन्स आर द बेस्ट प्लॅनर्स बट द वर्स्ट एक्झिक्युटर. इंडियन्स आर द बेस्ट प्लॅनर. आपल्यासारखा प्लॅन कोणाचाच नाही. प्लॅन असा राहतो ना, जबरदस्त ढासू, एकदम जबरदस्त, म्हणजे बाप लेवल प्लॅन, ऐसा प्लॅन की भाई कोणाचं डोळे भरून येईल, काय अभ्यास करणार आहे पोरगा. बट इम्प्लिमेंटेशन, हो, इम्प्लिमेंटेशनच्या वेळेस वाट लागते. अँड दॅट इज वेअर वी लॅक. तिथेच आपण कुठेतरी कमी पडतो आणि मग रिअलाइज होतं की मी हे केलं असतं, काश मी हे टॉपिक करून घेतले असते, शेवटचे 15 दिवस मी मजा केली नसती, वेळ दिला असता, मोबाईल अवॉइड केला असता, एटसेट्रा एटसेट्रा. या सगळ्या गोष्टी आता इम्प्लिमेंट करायसाठी लास्ट 15 days आहे मुलांनो. आता 15 daysमध्ये सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट तुम्हाला क्लिअर करतो. जे स्टुडंट्स आता असे डिफरंट कॅटेगरीचे स्टुडंट आहेत. कॅटेगरी नंबर 1, त्यांचं सगळं स्टडी झालं सर, सगळे लेक्चर झाले, सगळे टेस्ट वगैरे झाले, काहीच टेन्शन नाही सर, आता रिव्हिजन करायची आहे. बेस्ट मुलांना, एकही टॉपिक सोडू नका, प्रत्येक टॉपिक कव्हर करा. डन. कॅटेगरी नंबर 2, सर आम्ही अजून काही स्टडी काही केलं नाही, आता आम्ही स्टडी स्टार्ट करतोय, आमच्या दुसऱ्या एक्झाम होत्या, MPSC वगैरेच्या काही एक्झाम्स होत्यात आणि त्याच्यासाठी आपण फोकस्ड होतो. आता आम्हाला वेळ भेटला सर, आता स्टडी स्टार्ट करतोय. मुलांना पहिली गोष्ट, नंबर सेव्ह करून घ्या, 7276582810. शुभम जैन सरांचा नंबर आहे. काही हेल्प लागली तर कॉल करा, ठीक आहे. हां स्टुडंट्स, आय वॉज ऑन की आता स्टडी स्टार्ट करतोय सर, डेज खूप कमी आहे, तर काय करावं. मुलांना प्रत्येक टॉपिक करायच्या भानगडीत पडू नका. लेट मी क्लिअर यू, प्रत्येक टॉपिकच्या भानगडीत पडू नका. सर तुम्ही आताच तर बोलले, काय सोडू नका. ते कोणासाठी, त्यांचं ऑलरेडी सर्व झालंय. मुलांना 15 days, लास्ट 15 days या गोष्टीसाठी नसतात की आपण प्रत्येक नवीन टॉपिक बघावा, प्रत्येक नवीन बुक बघावं, प्रत्येक नवीन रेफरन्स बुक हाताळावं. ही वेळ नाहीये. जे केलंय त्याच्यात परफेक्शन कसे आणावे, ते हा तुमचा फोकस असला पाहिजे, ठीक आहे. सो लेट्स मूव्ह टुवर्ड द प्लॅनिंग. मुलांना महाट्रान्सकोची जी एक्झाम आहे तुमची, त्याच्यासाठी 15 days स्टडी स्ट्रॅटेजीचा प्लॅन आपण करतोय. तर त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट फक्त आणि फक्त माझ्या सब्जेक्ट म्हणजेच प्रोफेशनल नॉलेजबद्दल फोकस करून चालणार नाही. फक्त प्रोफेशनल नॉलेजबद्दल फोकस करून नाही चालणार. मुलांना तुमचं जे एक्झामचं स्ट्रक्चर आहे, ज्याच्यामध्ये 150 पैकी 110 मार्काचं तुम्हाला प्रोफेशनल नॉलेजसाठी 50 प्रश्न येणार आहेत, फायनान्स, अकाउंट्स, ऑडिटिंग वगैरेचे. पण 40 प्रश्न जे आहे बाकी जनरल नॉलेज ॲप्टिट्यूड आहे. जनरल ॲप्टिट्यूड आहे म्हणजेच जनरल ॲप्टिट्यूडमध्ये तुमचं कॉन्ट आलं, रिझनिंग आलं, मराठी भाषा आली, असे 40 मार्क आहेत. तर मुलांना 150 पैकी 110, मेजॉरिटी जरी वेटेज आपलं असलं पण 40 मार्काला इग्नोर करून चालणार नाही. जे CA वाले विद्यार्थी आहे, जे या भ्रमात आहे की आपल्याला अकाउंट सर्व येतं, तारामात होऊन जाईल, त्यांच्यासाठी रिक्वेस्ट आहे, मुलांना त्यांना सजेशन आहे, ह्या 40ला इग्नोर नका करू. रिझनिंग, कॉन्ट, ॲप्टिट्यूड, मराठी ठीक आहे, मी असं नाही म्हणत दिवस रात्र करा, पण याला इग्नोर नका करू. याला सुद्धा कन्सिडर करा, याचा सुद्धा प्रॉपर प्रिपरेशन करा. डन. आणि जे बँकिंगवाले स्टुडंट्स आहेत, कॉन्ट, रिझनिंग सगळं येतं, मुलांना आता 40 मार्क बाजूला ठेवा, 110वर फोकस करा. राव, तुम्हाला 40ची भीती नाहीच आहे, तुम्ही ऑलरेडी याच्यासाठी रेडीच होते. ज्या दिवशी एक्झाम डिक्लेअर झाली तेव्हाच तुम्ही रेडी होते. सो त्याला थोडंसं बाजूला ठेवा. आता नेक्स्ट पॉईंट 25 निगेटिव्ह मार्किंग सिस्टम आहे. डोंट फॉरगेट दिस. निगेटिव्ह मार्किंग सिस्टम असल्यामुळे वी हॅव टू टेक कॅल्क्युलेटेड रिस्क. असं नाही म्हणणार मी, ऑफकोर्स रिस्क घेऊच नका, रिस्क है तो इश्क है, बट कैलकुलेटेड रिस्क है, तो डेफिनेटली एग्जाम के बाद भी आपका महाट्रांसको के साथ इश्क कंटिन्यू रहेगा. फक्त कुठे रिस्क घेतली म्हणजे सगळे गोळे मारूनच यायचे
असं नका करू, जस्ट हॅव अ कॅल्क्युलेटेड रिस्क. ओके स्टुडंट, ते 3 एक्झामची जी वेळ असते ती कशी मॅनेज करावी, टाईम मॅनेजमेंट, त्याच्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ आणणार आहे. ठीक आहे, मी आता त्याच्याबद्दल जास्त नाही बोलत. आता मी आपल्या टॉपिकवर येतो, आपले 15 डेजचं प्रिपरेशन. ओके सो स्टुडंट्स, आपलं जस्ट 15 डेज आहे, त्याला मी 3 पार्टमध्ये डिवाइड केलं आहे. सो फेज 1 जे आहे पहिल्या 7 दिवसाची आहे, त्याच्यामध्ये आपल्याला प्रोफेशनल नॉलेज अँड ॲप्टिट्यूडचे फंडामेंटल्स पॉईंट म्हणजे बेसिक सगळं क्लिअर करायचे पहिले 7 दिवसामध्ये. आणि दुसरी जी फेज आहे मुलांना 8 ते 14 दिवसाची, त्याच्यामध्ये आपल्याला ॲडव्हान्स लेवलचं नॉलेज अचीव करायचं आहे. आणि ॲप्टिट्यूडमध्ये सुद्धा डीपमध्ये क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड रिझनिंगचे डीपवाले टॉपिक डीपमध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे. आणि मग फायनली डे नंबर 15 तो फक्त आणि फक्त शांत डोक्याने प्रॅक्टिस करायचं आणि फक्त टेस्ट अटेम्प्ट करण्यासाठी आहे. ठीक आहे मुलांना, पहिली गोष्ट, एव्हरी डे जो तुम्ही स्टडी करणार त्याच्यात 3 गोष्टींचं कॉम्बिनेशन असायला हवं. व्हॉट आय थिंक. पहिली गोष्ट, व्हिडिओ लेक्चर जे तुमच्याकडे ऑलरेडी आहेत, तुम्ही KKCA जॉईन केलेला असेल, कन्सिडर करतो, किंवा कोणताही क्लास जॉईन केला असेल तर तुमच्याकडे काही लेक्चर्स असतील. डन. सर आम्ही कोणताच क्लास जॉईन केला नाही, आपलं यूट्यूबचं चॅनल आहे ना मुलांना, त्याच्यात तुम्हाला 50 लेक्चर भेटतील आरामात, काहीच टेन्शन घेऊ नका, ते करा. ठीक आहे ना, त्याच्यावर फोकस करा. सो लेक्चर्स पण करायचे आहेत, पॉईंट नंबर 1. दुसरी गोष्ट, नोट्स तुमच्याकडे असेल, नोट्स तर असायलाच पाहिजे. कोणताही क्लास करा, कोणताही अकॅडमी असो, क्लास नोट्स तर पाहिजेच, नोट्सशिवाय तर नाही होणार. सो नसतील तर अजूनही बाय करून घ्या. ठीक आहे, सो लेक्चर्स बघायचे, नोट्स रीड करायचे आहे. आणि थर्ड, सेल्फ स्टडी. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला स्वतःला समरी नोट्स बनवायचे असतील ते. आणि फोर्थ पॉईंट इज टेस्ट, म्हणजे स्वतःचं ॲनालिसिस. प्रत्येक दिवशीच्या स्टडीमध्ये या 4 गोष्टींचं कॉम्बिनेशन असणं गरजेचं आहे. व्हिडिओ लेक्चर काही वेळ बघायचं आहे, त्याला पण असं खूप कंटिन्युअस टका ठेवू मुलांना. आता 5 तास लेक्चर बघायचे, तर कंटिन्यू 5 तास बघतच राहिलो. मुलांना आय विल सजेस्ट 1 तास लेक्चर बघितलं, मग ब्रेक घेतला, थोडा सेल्फ स्टडी केला, त्याच्यानंतर 2 तास लेक्चर बघितलं, ब्रेक घेतला, असं ब्रेक नाही सगळ्या गोष्टी करा. डन. सो पॉईंट इज, परत रिवाइज करतो, 4 गोष्टींचं कॉम्बिनेशन एव्हरी डे असलं पाहिजे. व्हिडिओ लेक्चर बघणं, प्लस त्याचे नोट्स बघणं, तर प्लस समरी नोट्स वगैरे आपल्याला काही काढायचे असतील ते करणं. आणि फोर्थ इज टेस्ट अटेम्प्ट करणं किंवा प्रॅक्टिस करणं. एकच झालं. म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे एखादं बुक आहे, सर आम्ही बुकमधनं सॉल्व्ह करतो, हरकत नाही. सर आम्ही गुगलवरनं सॉल्व्ह करतो, हरकत नाही. सर आम्ही XYZ क्लासची टेस्ट सिरीज जॉईन केलेली, हरकत नाही. कुठूनही करा, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, प्रॅक्टिस इज मस्ट. आणि मुलांना जे टॉपिकचा स्टडी करताय ना डेली, म्हणजे जसं स्टडी झाला त्याची लगेच टेस्ट अटेम्प्ट करा. ठीक आहे, टॉपिक वाईज टेस्ट सिरीज तुम्हाला कुठे ना कुठे भेटली असेल बेस्ट, नसेल भेटली तर KKCA कडे आहे. वी आर देअर टू प्रोव्हाइड यू. आपल्याकडे टॉपिक वाईज टेस्ट सिरीज आहे, ती अटेम्प्ट करू शकतो. ठीक आहे, बट करावं लागणार आहे जर रिझल्ट काढायचा असेल तर, असं कंपल्सरी नाही आहे. नेक्स्ट, तर मुलांना आता फेज नंबर 1 डिटेलमध्ये बघूया. डे 1. सो डे 1ला सगळ्यात आधी फायनान्शियल अकाउंटिंगचे बेसिक्स क्लिअर करणं गरजेचं आहे. बेसिकमध्ये 3 गोष्टी येतात. बेसिक कन्सेप्ट, त्याच्यामध्ये अकाउंटिंगचे प्रिन्सिपल्स, ऑब्जेक्टिव्ह, अकाउंटिंग इक्वेशनचा जो टॉपिक आहे तो त्याच्यात कव्हर करायचा आहे. आपण तो महाभारत बॅचमध्ये ॲड करून दिलेलं आहे सगळं टॉपिक. नेक्स्ट, जर्नल लेजर. मुलांना जर्नलचे जे रूल आहे, डबल एंट्री सिस्टम, डेबिट क्रेडिट कशाला द्यायचं आहे, जर्नल करायचं, त्याचं ट्रान्सफर करणं, लेजरमध्ये ट्रान्सफर करणं, बॅलन्सिंग करणं, या सगळ्या गोष्टी, आणि ट्रायल बॅलन्स, हे 3ही गोष्टी फायनान्शियल अकाउंटिंगचं बेसिक्स आहे. हे डे 1मध्ये आपल्याला हे बेसिक्स क्लिअर करायचे आहे. ठीक आहे, हे अख्खा दिवस दिला आहे 3 टॉपिकसाठी. दिज आर व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक्स. मुलांना याच्यावर क्वेश्चन 100% येणार. दिज आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर एक्झाम स्टडीज. येणार म्हणजे येणार. ओके, डोंट इग्नोर दिस टॉपिक्स ॲट एनी कॉस्ट. नेक्स्ट, डे 2. डे 2 जो मुलांना आपल्याला 15 डेजपैकी तो आहे फायनान्शियल स्टेटमेंट आणि ॲडजस्टमेंटसाठी. सर फायनान्शियल स्टेटमेंट आणि ॲडजस्टमेंटमध्ये नेमकं काय येणार? पहिली गोष्ट, सबसिडरी बुकचा टॉपिक करायचा आहे. सबसिडियरी बुक्समध्ये कॅश बुक तुम्हाला व्यवस्थित सांभाळायचं आहे, म्हणजे अभ्यास करायचा आहे डिटेलमध्ये. मग परचेस बुक, सेल्स बुक, परचेस रिटर्न, सेल्स रिटर्न, ते थोडं शॉर्ट मारायचं आहे, त्याच्यात खूप जास्त डिटेल द्यायची गरज नाही आहे. आणि जर्नल प्रॉपर सेपरेट करायची गरज नाही, कारण आपण ऑलरेडी जर्नलचा अभ्यास केलेला आहे. डन. फायनल अकाउंटमध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट, हे 3 गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. ज्याच्यामध्ये ट्रेडिंग अकाउंटमध्ये कोणत्या गोष्टी येतात, प्रॉफिट अँड लॉसमध्ये काय लिहिलं जातं, नेट प्रॉफिट कशात येतो, नेट लॉस कशात येतो. सो या गोष्टी पण समजणं गरजेचं आहे, कारण ऑफकोर्स ट्रेडिंग अकाउंट ड्रॉ करायचं तर क्वेश्चन येणार नाही आहे, हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. पण बेसिक छोटे छोटे क्वेश्चन येतात की कुठे लिहिले जाईल फायनल अकाउंटमध्ये, नेट प्रॉफिट कुठे येतो, नेट प्रॉफिट म्हणजे कोणती साईड मोठी असते, डेबिट मोठी असते, क्रेडिट मोठी असते, असे खूप सारे क्वेश्चन्स बनतात. नेक्स्ट, डे 2मध्येच, डे 2 अजून संपलेलं नाही आहे, याच्यासोबतच फायनल अकाउंटसोबतच डेप्रिसिएशन आणि त्या म्हणजे ॲडजस्टमेंट, फायनल अकाउंटचे ॲडजस्टमेंट. मुलांना ॲडजस्टमेंटमध्ये 4 ॲडजस्टमेंट सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहेत. आउटस्टँडिंग, प्रीपेड, ॲक्रूड इन्कम म्हणजे आउटस्टँडिंग इन्कम, आणि अनअर्न्ड इन्कम म्हणजे इन्कम रिसिवेबल वगैरेचा पार्ट आहे. मुलांना आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ते लक्षात असेल तर आपण ॲड करतो, इन्कममध्ये दाखवतो. सो बेसिकली इन्कममध्ये दाखवणार. सो आपण काय करणार, आउटस्टँडिंग एक्सपेन्समध्ये ॲड करणार, लायबिलिटीमध्ये दाखवणार. त्याच्यानंतर समजा प्रीपेड एक्सपेन्स असेल
प्रीपेड म्हणजे ॲडव्हान्समध्ये पेड केलं आहे, तर ॲडव्हान्समध्ये जर पेड केलेला असेल तो खर्च आत्ताचा नाही आहे, एक्सपेन्समधून लेस करा, ॲसेटमध्ये दाखवा. तर ह्याच्या ॲडजस्टमेंट्स आहेत, त्याचे इफेक्ट्स आहेत, ते व्यवस्थित समजून घ्या मुलांना. दिस आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर अंडरस्टँडिंग. दोन्ही इफेक्ट तुम्हाला समजले पाहिजे. आणि नेक्स्ट इज डेप्रिसिएशन मेथड. मुलांना डेप्रिसिएशनमध्ये फक्त 2 मेथड, स्ट्रेट लाईन मेथड आणि WDV मेथड, या 2 मेथडमध्ये डोकं घाला. मल्टिपल आहेत ऑफकोर्स, मलाही माहिती चांगल्या प्रकारे, पण त्या बाकीच्या मेथड्समध्ये जाऊ नका, 2 मेथडच समजून घ्या नीट. ओके. आणि डेप्रिसिएशनमध्ये त्या कॅल्क्युलेशन लेवलला समजून घ्या मुलांना, कारण खाली तुम्ही लाईन पण बघू शकता. दिस टॉपिक्स आर व्हेरी हाय इम्पॉर्टन्स. म्हणजे फायनल अकाउंट झालं, डेप्रिसिएशन ॲडजस्टमेंट झालं, हे व्हेरी खूप इम्पॉर्टंट आहेत. प्रॅक्टिकल न्यूमेरिकल क्वेश्चन्स ऑन प्रिपेरिंग फायनान्शियल स्टेटमेंट्स आणि इन्क्लुडिंग डेप्रिसिएशन. मुलांना फायनान्शियल स्टेटमेंटचे सुद्धा क्वेश्चन येऊ शकतात. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड कॅल्क्युलेट करा, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करा, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. आणि डेप्रिसिएशनचं कॅल्क्युलेशनचे क्वेश्चन येतात म्हणजे येतात. डेप्रिसिएशनचं न्यूमेरिकल तर येणारच येणार, एकदम फॉर शुअर. त्याच्यामुळे ते तर परफेक्टच करा. डन. मुलांना 10 मिनिटं झाले तर ऑलमोस्ट व्हिडिओचे 11 मिनिट. अजून एक 10 मिनिट 11 मिनिट चालेल, पण एकदम डिटेलमध्ये स्ट्रॅटेजी सांगतो डे वाईज. आणि मुलांना पेन पेपर घेऊन बसा, हे सगळं नोट डाऊन करा. सर याची PDF भेटेल का? येस मुलांना, PDF भेटेल आपल्या टेलिग्रामच्या चॅनलमध्ये. टेलिग्राम चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा मुलांना. अजूनही करा नसेल जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली गेलेली आहे, डायरेक्ट PDFची. क्लिक करून डायरेक्ट PDFवर जाणार आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण आपल्या येऊन जाईल. डन. येस. नेक्स्ट चला, डे 2 झाला. आता डे 3 कडे जाऊया. मुलांना आता कॉस्टिंगकडे एंट्री करूया. फायनान्शियल अकाउंटिंगचा आतापर्यंत स्टडी करा ना पूर्ण आपण. बेसिक कन्सेप्ट बघितला, फायनान्शियल अकाउंटिंगवाला बघितलं, डेप्रिसिएशनवाला बघितलं. सो सगळं टॉपिक कव्हर नाही झाले मुलांना. आता हे परफेक्ट करण्यावर जास्त फोकस करा. परत सांगतो, जर तुमचं सगळं स्टडी झालेला असेल तर तुम्ही याच्यामध्ये टॉपिक ॲड ऑन करायचे आहेत. जर तुमचा पूर्ण डिटेल स्टडी झालेला नाही तर हे बेसिक लेवलला सांगितलेलं आहे, पण ॲडिशन तुम्ही टॉपिक करू शकतात. डन. सो डे 3 मध्ये कॉस्ट अकाउंटिंग फंडामेंटल. कॉस्ट अकाउंटिंगमध्ये सगळ्यात आधी बेसिक कन्सेप्टवर जो टॉपिक दिलेला आहे, बेसिक कन्सेप्ट ऑफ कॉस्टिंग, ते करायचं आहे. देन कॉस्ट क्लासिफिकेशन, कोणती कॉस्ट फिक्स आहे, व्हेरिएबल आहे, सेमी व्हेरिएबल आहे, क्वेश्चन येणार एक्झाममध्ये येणार. एलिमेंट्स ऑफ कॉस्ट मुलांना ज्याच्यामध्ये मटेरियल, लेबर, एक्सपेन्सेस याचे क्वेश्चन्स विचारले जातात. डायरेक्ट लेबर, डायरेक्टमध्ये काय येतं, इनडायरेक्टमध्ये काय येतं, आणि मग आहे लास्ट ओव्हरहेड्स. मुलांना दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. बेसिक कन्सेप्ट तुम्हाला परफेक्ट करायच्या कॉस्टिंगच्या. आणि त्यातल्या त्यात सगळ्यात इम्पॉर्टंट जे मला पर्सनली वाटतंय कॉस्टिंगमध्ये बेसिक कन्सेप्टच्या अनुषंगाने इज कॉस्ट शीट. मुलांना कॉस्ट शीट प्रिपरेशन. कॉस्ट शीट प्रिपरेशनमध्ये ऑफकोर्स ॲज यू नो व्हेरी वेल, कॉस्ट शीटचा तर डायरेक्ट ड्रॉ करायची नाही आहे, पण मुलांना डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणून प्राईम कॉस्ट बनते. मग त्याच्यामध्ये फॅक्टरी ओव्हरहेड्स ॲड केले जातात, मग फॅक्टरी कॉस्ट बनते, मग ऑफिसचे ओव्हरहेड्स ॲड केले जातात, मग कॉस्ट ऑफ प्रोडक्शन बनतं, मग त्याच्यामध्ये सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ॲड केलं जातं, मग टोटल कॉस्ट येते किंवा कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड येतं, मग प्रॉफिट ॲड केलं जातं, सेलिंग प्राईस येते. हा जो फॉर्मॅट आहे कॉस्ट शीटचा फॉर्मॅट परफेक्ट आला पाहिजे मुलांना. कसंही फिरून फिरून विचारलं तरी कॉस्ट शीटचा फॉर्मॅट तुम्हाला आलाच पाहिजे कोणत्याही परिस्थितीत. आणि तुम्ही बघू शकतात प्रॅक्टिकल न्यूमेरिकल क्वेश्चन ऑन कॉस्ट शीट प्रिपरेशन. कॉस्ट शीट प्रिपरेशनवर, कॉस्ट कॅल्क्युलेशनवर क्वेश्चन एक्झाममध्ये येतात. खूप वेळा एक्झाममध्ये क्वेश्चन येतं मुलांना, याच्यावर न्यूमेरिकल क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे. डन. आतापर्यंत सेकंड टाइम बोललो मी न्यूमेरिकल क्वेश्चन एक्सपेक्टेड. डेप्रिसिएशनचं एक कंपल्सरी बोललो, कॉस्ट शीटचं सुद्धा क्वेश्चन एक्झाममध्ये येणार. नेक्स्ट आता टॅक्सकडे वळूया मुलांना. कॉस्टिंगसाठी आपण वेळ दिला आहे, 1 दिवस दिला आहे. कॉस्टिंग 1 दिवसात झाल्यानंतर नाव यू हॅव टू मूव्ह टू इन्कम टॅक्स. मुलांना इन्कम टॅक्समध्ये सगळ्यात आधी इन्कम टॅक्स ॲक्टच्या बेसिक कन्सेप्ट, ते इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 डेज वगैरे थोडेफार डेट वगैरे लक्षात ठेवा. देन बेसिक कन्सेप्टचे छोट्या SCC काय, असेसमेंट इयर काय, प्रिव्हियस इयर काय असतं, पर्सनमध्ये काय येतं, रेसिडेन्शियल स्टेटस ते 182 डेजच्या कंडिशन वगैरे. सो रेसिडेन्शियल स्टेटस, रेसिडेंट आणि नॉन रेसिडेंट वगैरे ते समजून घ्या. नेक्स्ट पुढे आहे मुलांना हेड्स ऑफ इन्कम. डे 4 म्हणजे डे 4 अजून संपलेलं नाही आहे, आपण इन्कम टॅक्सचा स्टडी करतो डे 4 मध्ये. सो हेड्स ऑफ इन्कम. हेड्समध्ये मग तुम्हाला इन्कम फ्रॉम सॅलरी आहे, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी आहे. ॲटलिस्ट हे 2 हेड आधी कव्हर करणं गरजेचं आहे. डन. दीज आर मोर इम्पॉर्टंट ॲज कम्पेअर टू अदर हेड्स. मग सॅलरीमध्ये मुलांना ते डिडक्शन्स असतील, अलावन्सेस असतील, कोणते टॅक्सेबल आहे कोणते नाही आहे, हाऊस रेंट अलावन्स आहे, हे सुद्धा तुम्हाला स्टडी करावा लागेल. हाऊस प्रॉपर्टीसाठी ते कॅल्क्युलेशनचा जो पार्ट आहे, डिडक्शन अंडर सेक्शन 24, ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू कसं काढतात. सो हे 2 टॉपिक म्हणजे खूप जास्त हेवीने दिले मुलांना इन्कम टॅक्समध्ये. एकाच दिवसात पूर्ण टॅक्स संपवा असं दिलेलं नाही आहे. तुम्हाला जस्ट सांगितलं बेसिक कन्सेप्ट करून हे 2 हेड कव्हर करणं गरजेचं आहे. डे 4 डन. डे 4 नंतर ना वी आर एंटर इन टू डे 5 बिझनेस लॉ. मुलांना लॉचा पार्ट. सर तुम्ही पटापट सब्जेक्ट बदलताय. मुलांना माझं तेच म्हणणं आहे, तुम्ही सुद्धा पटापट सब्जेक्ट बदल. एक सब्जेक्टला स्टिक, मला फक्त जर्नल लेजर करायचं आहे, बेसिक अकाउंटिंग करायचं, मुलांना त्याला स्टिक न करावं. आपल्याला ओव्हरऑल सगळ्याच गोष्टी कव्हर करायच्या, सगळ्याच आपल्याला 150 मार्काचा स्टडी करायचं आहे. ते थोडंसं डोक्यात ठेवा आणि थोडं स्विच करायची तयारी ठेवा, पूर्ण झालं नसेल तरी. नाव बिझनेस लॉ. बिझनेस लॉमध्ये मुलांना कंपनीज ॲक्ट आहे. कंपनीज ॲक्टमध्ये त्याचं डिटेलमध्ये व्यवस्थित स्टडी करा. टाईप्स ऑफ कंपनीज आहे डिफरंट. त्याच्यानंतर कंपनीची स्टार्टिंगची प्रोसेस, मग त्याला MOA,
आर्टिकल ऑफ असोसिएशन, मेमोरंडम ऑफ असोसिएशन वगैरे लागतो कंपनीसाठी, कंपनीच्या मीटिंग्स वगैरेचं बेसिक म्हणजे कंपनीचे शेअरहोल्डर ओनर असतात, डायरेक्टर्स मीटिंग घेतात. तर बेसिक गोष्टी बिझनेस लॉमध्ये थोडंसं डिटेलमध्ये अभ्यास आहे डे 5ला. आणि लॉमध्ये फक्त एकच लॉ स्टडी करून नाही चालणार एक दिवसात ऑफकोर्स. सो दुसरं कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट आणि पार्टनरशिप ॲक्ट हे सुद्धा तुम्हाला त्याच दिवसात स्टडी करायचं आहे डे 5मध्ये. डे 5 हा पूर्ण लॉला डेडिकेट केलेला आहे. त्याच्यात कंपनीज ॲक्ट, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट, इंडियन पार्टनरशिप ॲक्ट, दीज आर द मोस्ट इम्पॉर्टंट ॲक्ट. मग बाकी आहे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट वगैरे वगैरे पण आहे, पण हे 3 खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमध्ये बेसिकली व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट कोणते, वर्ड कोणते, वर्डेबल कोणते ते समजून घ्या. पार्टनरशिप ॲक्ट सुद्धा ॲक्टबद्दल सुद्धा बेसिक क्वेश्चन येतात. नेक्स्ट डे 6ची तयारी. नाव डे 6चं एम ए मुलांना आपलं रिझनिंगचे टॉपिक आहे. रिझनिंग सर कुठं चाललो, आपलं प्रोफेशनल नॉलेजमध्ये होतो आपण. येस मुलांना प्रोफेशनल नॉलेजमध्ये होतो. पहिले 5 दिवस मी दुसऱ्या विषयाचं नाव काढलंच नाही ना, बट 5 दिवस झाले. आता रिझनिंगला आपल्याला टच करावा लागेल बिकॉज त्याचं पण वेटेज आहे. 30 मार्क्सकडे इग्नोर करून नाही चालणार कॉन्ट रिझनिंग. तर रिझनिंगमध्ये जे बेसिक द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक सिरीज आणि कोडिंग डिकोडिंग, ब्लड रिलेशन्स हे करायचे आहेत. ओके, याच्यावर ऑफकोर्स क्वेश्चन येतात, काही विषयच नाही याच्यात. एवढंच आहे की याच्यात जे सेक्शन आहे इट कॅरी लो वेटेज. याचं वेटेज कमी आहे प्रोफेशनल नॉलेजपेक्षा, बट स्टील याला इग्नोर नाही करू शकत आपण. ठीक आहे ना. सो ब्लड रिलेशन असेल, कोडिंग डिकोडिंग असेल, सिरीज असेल, हे 3 टॉपिक कव्हर करणं गरजेचं आहे. नेक्स्ट डे 6मध्ये म्हणजे डे 6 चाललं आहे. कॉन्टचे 3 टॉपिक झाले. आता रिझनिंगचे 3 टॉपिक झाले सॉरी. आता कॉन्टमध्ये मुलांना तुम्हाला सिम्प्लिफिकेशन, पर्सेंटेज आणि रेशो प्रपोर्शन हे 3 टॉपिक कव्हर करायचे विदिन अ सिंगल डे. म्हणजे तुम्हाला 6 टॉपिक सांगितलेले टोटल, 3 रिझनिंगचे आणि 3 कॉन्टचे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जेवढा जास्त ट्रिक लक्षात ठेवता आल्या तेवढा ठेवा. फास्ट कॅल्क्युलेशन करा. याच्यात ह्या सब्जेक्टमध्ये बेसिकली रिझनिंग आणि कॉन्टमध्ये मुलांना तुम्ही टाईमवर जास्त फोकस करा. कमी वेळेत कसं सॉल्व्ह करता, बिकॉज आत्ताच जस्ट सिडकोची एक्झाम झाली. तीच मुलांची वाट लागली की सर पेपर खूप लेंदी होता, सॉल्व्ह करायला इझी होता, हरकत नाही. रिझनिंग कॉन्ट येत होतं, पण मुलांना प्रश्न हा होता की तो 1 मिनिटात वगैरे सॉल्व्ह होण्यासारखे क्वेश्चन नव्हते. दॅट इज द बिगेस्ट चॅलेंज. ठीक आहे. सो हाफ मार्क्ससाठी येतं, त्याच्यामुळे अजूनच फास्ट करणं गरजेचं आहे. नेक्स्ट येस मुलांना डे 7 आता मराठीकडे वळूया. अरे बापरे सर मराठीचाही विचार केला. येस मुलांना मराठीचा सुद्धा विचार केलेला आहे. 20 मार्क्सचा विषय ना. येस. सो मुलांना मराठी सुद्धा आपल्याला इम्पॉर्टंट आहे कुठे ना कुठे. त्याचाही 10 मार्क्ससाठी आहे. सो मराठीमध्ये ग्रामर कंपोनंट बघा मुलांना, जास्त टेक्निकल नका जाऊ. मुलांना हाफ मार्क्ससाठी जेव्हा क्वेश्चन विचारला जातो, 10 मार्क्ससाठी जेव्हा मराठी येतो मुलांना, जास्त डिटेलमध्ये नका जाऊ. मराठीमध्ये फक्त ते तुम्हाला जास्त करून स्त्रीलिंगी, पुल्लिंगी, नपुंसकलिंगी वगैरे जे असतात ते वर्ड्स, ती, ते, तो काय येतं. सो बेसिक सेंटेन्स स्ट्रक्चर फॉर्मिंग जे आहे, टेन्स वगैरे, जो भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळचे जे क्वेश्चन असतात, पार्ट ऑफ स्पीच, ग्रॅमॅटिकलचे बेसिकली ग्रॅमॅटिकल्स क्वेश्चन आणि बेसिक लेवलचे क्वेश्चन. खूप जास्त टेक्निकल जाऊ नका. तुमचं मराठीमध्ये कमांड असेल तर हा दिवस तुम्ही मराठीसाठी नाही दिला तरी चालेल. ठीक आहे ना. मुलांना थोडंसं शेड्यूल तुम्हाला फ्लेक्झिबल करावं लागेल. दिस इज जनरल ॲज पर द एव्हरी स्टुडंट कन्सिडरेशन, प्रत्येकाला विचारात घेऊन. पण तुमच्या लेवलचं स्टडी तुम्ही विचारात घेऊन तुम्ही ते थोडं फ्लेक्झिबल करू शकता. मला मराठी येते, मला वेळ द्यायची गरज नाही आहे, किंवा मी मराठीला 2च तास देईल, बाकीचा दिवस प्रोफेशनल नॉलेजला देईल, तेवढं तुम्हाला करावं लागेल. ठीक आहे. व्होकॅब्युलरी, कॉम्प्रिहेन्शन. त्याच्यानंतर मुलांना डे 7 म्हणजे मराठीवालाच दिवस. मराठी तसं अभ्यासाचं आहे, पण मराठीला पूर्ण दिवस न देता जे डे 1, 2, 3 मध्ये आपण केलं होतं, म्हणजे जसं फायनान्शियल अकाउंटिंग केलं होतं आपण डे 1 मध्ये, बेसिक जर्नल लेजर वगैरे. त्याच्यानंतर डे 2 मध्ये आपण हे बघितलं होतं फायनल अकाउंट्स, त्याच्या ॲडजस्टमेंट्स वगैरेचा पार्ट कव्हर केला होता. आणि डे 3 मध्ये आपण कॉस्टिंग कव्हर केलं होतं. राईट. तर मुलांना हे 3 गोष्टींची रिव्हिजन आपल्याला डे 7ला करायची आहे. कारण मानो ना मानो सबसे इम्पॉर्टंट यायचे मेरे भाई, सबसे इम्पॉर्टंट टॉपिक यायचे. म्हणजे सगळ्यात जास्त महत्त्व यालाच आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने. ठीक आहे. त्याच्यामुळे त्याचं 3 दिवस जरी दिलेले असले तर परत एकदा डे 7ला मराठी, काही हाफ डे मराठी करा, पण हाफ डेमध्ये सगळ्या गोष्टी रिवाईज झाल्या पाहिजे. त्याच्यासाठी तुमच्या शॉर्ट नोट्स खूप जास्त कामात येतील. तुम्ही जे रिटर्न असतील, हँड रिटन नोट्स असतील, त्या जगात बेस्ट नोट्स कोणत्या असतात? KKCAच्या? नाही. जगातील बेस्ट नोट्स तुमच्या स्वतःच्या हँड रिटन नोट्स. त्याला काहीच चॅलेंज नाही मुलांना. ठीक आहे. नाव डे 8 BRS, दॅट इज बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट, आणि NPO म्हणजेच चॅरिटेबल बिझनेसवाले क्वेश्चन, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. मुलांना याच्यावर क्वेश्चन येतातच. खूप जास्त प्रोबॅबिलिटी की याच्यावर क्वेश्चन विचारला जातो. BRSवर ॲडलेसवाले क्वेश्चन येतात. ॲड करू, लेस करू, काय येणार, त्याचा इफेक्ट कुठे दिसणार. त्याच्यानंतर याच्यात न्यूमेरिकल्स पण येऊ शकतो BRSवर. आणि NPO मध्ये सुद्धा खूप वेळेला क्वेश्चन येतो मुलांना, इन्कम अँड एक्सपेंडिचरवर, बॅलन्स शीटवर तो आयटम कुठे लिहायचा, त्याचा इफेक्ट कसा द्यायचा, रिसिप्ट आहे तर कुठे लिहिणार. खूप सारे बेसिक क्वेश्चन याच्यावर बनतात. ओके. नेक्स्ट डे 8मध्येच
म्हणजे फक्त BRS NPवर नाही काम होणार, ते 2 टॉपिक झाले. आणि पार्टनरशिप आणि अकाउंटिंग स्टँडर्ड. मुलांना पार्टनरशिप अकाउंट्सवर मग पार्टनरशिपचं ॲडमिशन, रिटायरमेंट, डेथ आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पार्टनरशिपचे जे कॅल्क्युलेशनचे क्वेश्चन आहे. समजा एखादा पार्टनर गेला तर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो काय राहील, ते कॅल्क्युलेशनवाले जे असतात ना, न्यू रेशो, ओल्ड रेशो, गेन रेशो, सॅक्रिफाईस रेशो, ते पण तुम्हाला करायचे व्यवस्थित. अकाउंटिंग स्टँडर्ड्स मुलांना AS1 झालं, 2 झालं, 10 झालं, हे जास्त इम्पॉर्टंट आहे ॲज कम्पेअर टू अदर्स. आणि रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स. आणि जर रेक्टिफिकेशन ऑफ एरर्सवर एक्झाममध्ये क्वेश्चन येतो, जर्नल एंट्री दिली जाते, तुम्हाला रेक्टिफाईड एंट्री विचारली जाते. ठीक आहे मुलांना, तो पण भारी टॉपिक आहे. म्हणजे रेक्टिफिकेशन केल्यामुळे मला असं वाटतं पर्सनली, रेक्टिफिकेशन ऑफ एररचे क्वेश्चन केल्यामुळे पहिली गोष्ट त्याच्यात 2 टाईपचे क्वेश्चन येतात. टाईप्स ऑफ एरर विचारले जातात. एरर ऑफ ओमिशन आहे का, कमिशन आहे का, प्रिन्सिपल आहे, मोस्टली ते क्वेश्चन येईल. आणि जर त्यांना विचारायचं ठरलं, न्यूमेरिकलच विचारायचं आहे, तर जास्तीत जास्त याच्यावर इनकरेक्ट एंट्री दिली जाईल. की समजा रामला सॅलरी दिली तर रामला चुकून डेबिट दिलं, ॲक्च्युली सॅलरीला द्यायला पाहिजे होतं, मग करेक्ट एंट्री करा, रेक्टिफाईड एंट्री सांगा. अशा टाईपचे क्वेश्चन, करेक्शन एंट्रीवाला क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे सर, न्यूमेरिकल येतील तरी किती? मुलांना 50 पैकी जास्तीत जास्त 7-8 10 क्वेश्चन, मॅक्झिमम 10 क्वेश्चन तुम्ही पकडून चाला. म्हणजे मिनिमम 5 to 10 क्वेश्चन तुम्हाला न्यूमेरिकल विचारले जातील. ठीक आहे, एवढं पकडून चाला रेंज. IBPS जास्त विचारत नाही मुलांना. मी तर खूप जास्त इंटरेस्टेड आहे न्यूमेरिकल विचारावे आणि तुम्हाला शिकवावे. पण खरं सांगू तर असं वाटतं की कधी कधी IBPSच्या त्यांच्याकडे टीमच नाही आहे, त्यांच्याकडे क्वेश्चन विचारायची तेवढी लेवलच नाही की ते न्यूमेरिकल क्वेश्चन बनवू शकतात 1 मार्क्ससाठी, 2 मार्क्ससाठी, 3 मार्क्ससाठी. त्यांच्याकडे टीमच नाही असं वाटतं कधी कधी अक्षरशः जुने पेपर बघून. खूप रेअरली फक्त 2-3 क्वेश्चन सुद्धा विचारले जातात. ठीक आहे, सो तुम्ही पकडून चला क्वेश्चनमध्ये पेपरमध्ये 2-3 पासून तर जास्तीत जास्त 8-10 पर्यंत विचारले जाऊ शकतात. CAच्या लेवलचे पेपर बनवायची टीम नाही मुलांना यांच्याकडे. CAच्या पेपर बघायला ना कोणताही टॉपिक राहू द्या, त्याच्यावर कसं क्वेश्चन विचारलं जातं, न्यूमेरिकल त्यांच्याकडे स्किल आहे. चला हरकत नाही, आता स्किल सेट आपला बघायचा सध्या IBPS नाही. नेक्स्ट डे 9 कडे जाऊया मुलांना. आता कॉस्ट अकाउंटिंगचा वन ऑफ द इम्पॉर्टंट पार्ट मार्जिनल कॉस्टिंग. मुलांना हे अजिबात इग्नोर करून चालणार नाही. प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो, PV रेशो, BEP आणि मार्जिन ऑफ सेफ्टी. मुलांना सगळ्यात इम्पॉर्टंट मला याच्यात वाटतं BEP, ब्रेक इव्हन पॉईंट, नो प्रॉफिट नो लॉस वाला पॉईंट. BEP युनिट्समध्ये विचारलं जातं, BEP सेल्समध्ये विचारलं जातं. याचे फॉर्म्युली बेस्ड आहे मुलांना सगळे. याच्यावर न्यूमेरिकल क्वेश्चन येणार एक्झाममध्ये, येणार. येस मुलांना, मार्जिनल कॉस्टिंगवर एक्झाममध्ये क्वेश्चन येण्याचे चान्सेस जोरदार. नेक्स्ट स्टँडर्ड कॉस्टिंग, सेम डे अजून कॉस्टिंगचा स्टडी करतो मुलांना. मार्जिनल कॉस्टिंग सोबतच आपल्याला स्टँडर्ड कॉस्टिंगचा सुद्धा स्टडी करायचा आहे. स्टँडर्ड कॉस्टिंगच्या बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत त्या बेसिक कन्सेप्ट तर करायच्याच आहे. इन ॲडिशन टू दिस व्हरायन्सेस मुलांना, त्याच्यामध्ये काही मटेरियलचे व्हरायन्सेस आणि काही लेबरचे व्हरायन्सेस. तर मुलांना हार्डली 6 फॉर्म्युले आणि खूप सोपे आहेत, खूप जास्त सोपे. 3च फॉर्म्युले लक्षात ठेवा, मटेरियलचे, ऑटोमॅटिक लेबरचे लक्षात राहतील. ठीक आहे, मटेरियल कॉस्ट व्हरायन्स, प्राइस व्हरायन्स आणि युसेज व्हरायन्स, हे 3 फॉर्म्युले लक्षात ठेवून जा तरी तुमचं काम होऊन जाईल. आणि खूप इझी आहे मुलांना, 1 मिनिटात, अर्ध्या मिनिटात सॉल्व्ह शकतो असा क्वेश्चन आहे. डन. डे 10 10वा दिवस आलाय मुलांना. फायनान्शियल स्टेटमेंट अनालिसिसचा वेळ आलेली आहे. फायनान्शियल स्टेटमेंट अनालिसिस हा थोडा ॲडव्हान्स लेवलचा टॉपिक आहे मुलांना, ॲडव्हान्स लेवलचा टॉपिक आहे. याच्यामध्ये कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट, कॉमन सेन्स स्टेटमेंट, ट्रेंड अनालिसिस हे जे टॉपिक्स कव्हर होतात मुलांना. सगळ्यात मेन म्हणजे व्हॉट आय थिंक, मला फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट जर काही वाटत असेल तर ते आहे रेशो अनालिसिस. मुलांना रेशो अनालिसिसवर क्वेश्चन येणार म्हणजे येणार. येस, याच्यावर सॉल्विंगवाला क्वेश्चन, एकदा फॉर्म्युला विचारला जाईल किंवा फॉर्म्युला बेस्ड न्यूमेरिकल क्वेश्चन विचारलं जाईल. मग त्याच्यामध्ये लिक्विडिटी रेशोमध्ये करंट रेशो व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट. करंट रेशो विचारला जाण्याची शक्यता जोरदार आहे. त्याच्यानंतर सॉल्व्हन्सीचे रेशो आहेत मुलांना, काही डेप्ट इक्विटी रेशो, इंटरेस्ट कव्हरेज रेशो, प्रॉफिटेबिलिटीचे रेशोज आहेत. प्रॉफिटेबिलिटीमध्ये येतं ग्रॉस प्रॉफिट रेशो, नेट प्रॉफिट रेशो, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आणि ॲक्टिव्हिटी रेशोमध्ये इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो वगैरे आहे. सर याच्यापैकी काही लिमिटेड फॉर्म्युले करायचे तर कोणते करायचे मुलांना? करंट रेशोचा फॉर्म्युला करून जा, डेप्ट इक्विटीवाला फॉर्म्युला करून जा, ग्रॉस प्रॉफिट नेट प्रॉफिट फॉर्म्युले करून जा आणि टर्नओव्हर रेशो एखादा करून जा मुलांना, डेटर्स टर्नओव्हर रेशो किंवा इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो हे करून जा. ठीक आहे, हार्डली 5-6 फॉर्म्युले सांगितले, ते जास्त वाटत असेल तर आय कांट हेल्प इट. ठीक आहे, सो मुलांना डे 10 मध्येच, अजून आपण डे 10 मध्येच आहोत, कारण आता स्टडीची लेवल वाढवावी लागेल मुलांना. सर एवढे जास्त टॉपिक का? यू डोंट हॅव एनी ऑप्शन मुलांना. 10वा दिवस आला आहे तर लेवल वाढवावीच लागेल. कॅश फ्लो आणि कॅपिटल बजेटिंग सुद्धा तुम्हाला करावं लागणार आहे. कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये फक्त एवढं समजून घ्या, एखादा कॅश फ्लो जो आहे तो ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीमध्ये तो इन्व्हेस्टिंग की फायनान्सिंग ते समजून घ्यायचं आहे. आणि कॅपिटल बजेटिंगमध्ये मुलांना पे बॅक पिरियड आणि IRR दॅट इज इंटरनल रेट ऑफ रिटर्न वगैरे काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत. ठीक आहे, सो पे बॅक पिरियड व्यवस्थित करून जा की आपण जर इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ते रिकवर व्हायला किती वेळ लागतो, दॅट इज पे बॅक पिरियड. ठीक आहे, सो स्टुडंट्स डे 10 थोडा हेवी होता, सगळं फायनान्शियल स्टेटमेंटचा पार्ट होता, सगळं फॉर्म्युलावाला पार्ट होता, ॲडव्हान्स लेवलचा पार्ट होता. ठीक आहे, चला आता थोडं डोक्याला शांती, झोपूया. डे नंबर 11ला उठूया मुलांना. कॅपिटल गेन्स अँड PGBP. सर हे कसं काय आलं मध्येच? मुलांना आपण तेव्हा 2च हेड केले होते ना, 2च हेड केलं होतं. तर कॅपिटल गेन आणि PGBP हे हेड सुद्धा तुम्हाला बघायचे आहेत, जे ऑफकोर्स इन्कम टॅक्समध्ये आहे. कॅपिटल गेनमध्ये शॉर्ट टर्म कॅपिटल आणि लॉंग टर्मचा डिफरन्स समजून घ्या फक्त.
आणि PGBP मध्ये फक्त डिसअलाउड एक्सपेन्सेस कोणते तेवढं समजून घेतलं तरी सफिशियंट आहे. नेक्स्ट डे 11 कंटिन्यू त्याच दिवसामध्ये इन्कम फ्रॉम अदर सोर्स, त्याच्यानंतर डिडक्शन अंडर चॅप्टर 6A आणि ई फायलिंग प्रोसिजर, म्हणजेच राहिलेला टॅक्सचा पार्ट तुम्हाला इथे कव्हर करायचा आहे. तिथे 2 हेड केले होते, इथे उरलेले 3 हेड. ओके, त्याच्यानंतर डिडक्शन्स आणि डिडक्शनवर एक्झाममध्ये क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस जोरदार मुलांनो. याच्यात अमेंडमेंट खूप जास्त मॅटर करतात, म्हणजे अमेंडमेंट म्हणजे लेटेस्ट झालेले चेंजेस. ठीक आहे, सो डिडक्शन्स बघायचे आहेत. आणि जीएसटीचे कन्सेप्ट, टाइप्स ऑफ जीएसटी कोणते कोणते, इनपुट टॅक्स क्रेडिट काय असतं त्याचं कन्सेप्ट, हे सर्व जीएसटीचा पार्ट झाला. डन मुलांनो. डे 11 पूर्ण डेडिकेटेड आहे टॅक्सेशनसाठी, पूर्ण डे टॅक्सेशनसाठी डेडिकेटेड आहे. ठीक आहे, कॅपिटल गेन झालं, ऑदर सोर्स झालं, डिडक्शन झालं, त्याच्यानंतर जीएसटी झालं, या सगळ्या गोष्टी कव्हर करायच्या आहेत. डन. आणि मुलांना खरं सांगतो जास्त डिटेलमध्ये नका जाऊ, आता टॅक्समध्ये खूप जास्त डेप्थमध्ये जायची वेळ नाही आहे. नाही तर पूर्ण 11 दिवस टॅक्ससाठी दिले तरी चालते, एवढा डेप्थ विषय, एवढा डीप विषय आहे तो, पण एवढं आपल्याकडे सध्या शक्य नाही आहे. डे 12 ऑडिटिंग फंडामेंटल. मुलांना ऑडिटिंगचे फंडामेंटल, नावच काय दिलं फंडामेंटल, म्हणजे बेसिक कन्सेप्ट. त्याच्यात बेसिक प्रिन्सिपलवर जास्त फोकस करा मुलांना. ऑडिटिंगमध्ये खूप जास्त डिटेलमध्ये जायचा सध्या प्रयत्न नका करू असं मला वाटतं. आणि ऑडिटिंग फंडा म्हणजे बेसिक कन्सेप्ट सोबत ऑडिटिंगचा जो नेक्स्ट पार्ट आहे विच इज ऑडिट प्रोसिजर. मुलांना त्याच्यामध्ये ते वाउचिंग, सॅम्पलिंग, स्टॅटिस्टिकल, नॉन स्टॅटिस्टिकल याच्यावर क्वेश्चन, वाउचिंग सॅम्पलिंगवर क्वेश्चन येणार, वाउचिंग किंवा सॅम्पलिंगवर क्वेश्चन विचारलं जाणार ऑडिट प्रोसिजरमध्ये. नेक्स्ट डे 12 कंटिन्यू तोच चालला आहे, ऑडिटचाच डे चालला आहे मुलांना. पूर्ण दिवसच ऑडिटला डेडिकेट करायचं ठरवलं आहे. सो ऑडिट टाईप्स आणि ऑडिट ओपिनियन. मुलांना ऑडिटरचे जे टाईप्स ऑडिटचे, स्टॅच्युटरी ऑडिट, इंटरनल ऑडिट, टॅक्स ऑडिट वगैरे वगैरे ते समजून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात मेन ऑडिट ओपिनियन, त्याचे 4 वेगवेगळे ओपिनियन आहे. क्वालिफाईड ओपिनियन, अनक्वालिफाईड ओपिनियन, ॲडव्हर्स ओपिनियन, डिस्क्लेमर ऑफ ओपिनियन. सो मुलांना हे सगळं ओपिनियन तुम्हाला समजून घेणं व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो ऑडिट ओपिनियन प्रॉपरली समजून घ्या. डन. आता टॅक्सेशन झालं, ऑडिट झालं, लॉ झालं, आता थोडंफार परत आपलं प्रोफेशनल नॉलेज सोडूया आणि वळूया दुसऱ्या सब्जेक्टकडे, दॅट इज रिझनिंग. मुलांनो रिझनिंगचे काही टॉपिक आपण कव्हर केले होते, आता थोडंसं ॲडव्हान्स लेवलचं रिझनिंग, ज्याच्यामध्ये तुम्हाला पझल, सेटिंग अरेंजमेंट आणि डेटा इंटरप्रिटेशन हे टॉपिक तुम्हाला करायचे आहेत. डेटा म्हणजे मुलांना क्वेश्चन फिक्स आहे, म्हणजे पझल, सेटिंग अरेंजमेंट शिवाय तर पेपर्स बनत नाही, म्हणजे फिक्स आहे, येणार म्हणजे येणार, काही डाऊटच नाही त्याच्यात. डेटा इंटरप्रिटेशन हे पण तुम्हाला करायचं आहे. सो स्टुडंट्स दिस आर व्हेरी इम्पॉर्टंट. आणि क्लिअर दिलं बघा, खाली एक लाईन दिसते, बारीक दिसते मुलांना. दिस टॉपिक्स आर मिडियम इम्पॉर्टन्स बट कॅन बी टाइम कन्झ्युमिंग. सो प्रॅक्टिस इफिशियंट सॉल्विंग स्ट्रॅटेजी. मुलांना हे टॉपिक टाइम कन्झ्युमिंग ठरतात बरं कधी कधी. सिटिंग अरेंजमेंट आहे, मध्ये ड्रॉ करा एक सिटिंग अरेंजमेंट वगैरे, त्याला वेळ लागतो, त्याच्या ट्रिक्स लक्षात ठेवणं इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू. डन. सो ॲडव्हान्स रिझनिंगचे 3 टॉपिक्स, म्हणजे रिझनिंगचे 3 टॉपिक सांगितले, पझल, सिटिंग अरेंजमेंट, डेटा इंटरप्रिटेशन. आता रिझनिंग नंतर क्वांट, सेम डे 13 नंबरच्या दिवसात क्वांटमध्ये टाइम अँड वर्क, प्रॉफिट अँड लॉस, सिम्पल अँड कंपाऊंड इंटरेस्ट. मुलांना हे टॉपिक इग्नोर अजिबात करू नका. दिज आर द व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक्स इन अवर होल क्वांट अँड रिझनिंग. मुलांना खूप जास्त इम्पॉर्टंट आहे हे. ठीक आहे, मी खूप लिमिटेड टॉपिक दिले मुलांना, मजाक नाही करत आहे, म्हणजे ऑलमोस्ट हाफ अवर चालला आहे आपला व्हिडिओ, पण मुलांना मी टॉपिक खरंच सेग्रिगेट केलेले आहे. आणि तुम्हाला मी खरंच सांगतोय की प्रत्येक टॉपिक नाही दिला आहे, हे पण करा ते पण करा. जे शक्य नाही आहे त्या गोष्टी मी ते स्वप्न दाखवणारच नाही. जे शक्य आहे तेच सांगतो. हे शक्य आहे, 3 टॉपिक रिझनिंग, 3 टॉपिक क्वांट करावेच लागतील. आणि डे 14 आता फायनली लॉ जेवढा उरला होता मुलांना, आपण फक्त कंपनीज ॲक्ट केलं होतं, पार्टनरशिप केलं होतं आणि कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट केलं होतं, राईट. आता निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट आहे, पेमेंट ऑफ बोनस आहे, प्रोव्हिडंट फंड ॲक्ट आहे, ग्रॅच्युटी ॲक्ट आहे. जे छोटे छोटे राहिलेले जेवढे ॲक्ट आहेत ते पूर्ण 14 दिवसामध्ये 14 डेजमध्ये कंप्लीट करायचे आहे. ठीक आहे. सर एवढे लॉ एका दिवसात होतील का? होतील मुलांना. आपल्या नोट्स बघा, हार्डली 2-2, 3-3 पेजेसमध्ये आपण समराईज केलेले आहे. मुद्द्याची गोष्ट, सीधी बात, नो बकवास, एकदम मुद्द्याची गोष्ट. आणि अजून जे उरलेले लॉज आहेत मुलांना, लेबर लॉमध्ये मग ते मिनिमम वेजेस ॲक्ट, इंडस्ट्रियल वेजेस ॲक्ट असेल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट असेल, तर जेवढे लॉ शक्य आहे तेवढे डे नंबर 14 मध्ये करा. डन. आणि प्रोफेशनल नॉलेजचं फायनली मुलांना रिव्ह्यू, म्हणजे जे आपण फायनान्शियल अकाउंटिंग, कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग केलं, मॅनेजमेंट अकाउंटिंग केलं, टॅक्सेशन केलं, ऑडिटिंग केलं, त्याचा रिव्ह्यू घ्यायची पण वेळ आहे मुलांना. नुसतं करत जाऊ पुढचं पाठ मागचं सपाट असं नको व्हायला. तुम्हाला जर आठवत असेल तर डे नंबर 7ला पण आपण रिवाईज केलं होतं सर्व. पहिल्या दिवशी केलेलं, 7व्या दिवशी रिवाईज केलं होतं आणि 8व्या दिवसापासून केलेलं मुलांना. दिस इज डे नंबर 14th डेला आपण परत रिवाईज करतोय. नाव फायनल डे नंबर 15, शेवटचा दिवस मुलांना. तो फक्त टेस्टवाला डे, फक्त टेस्ट. त्याच्यामध्ये तुम्हाला टाइम मॅनेजमेंट, क्वेश्चन सिलेक्शन, निगेटिव्ह मार्किंग याच्यावर फोकस करायचं आहे की आपल्याला कोणते टॉपिक परफेक्ट जमत आहे. जे टॉपिक परफेक्ट जमतात त्याचीच प्रॅक्टिस करायची जास्तीत जास्त. टाइम मॅनेजमेंट, टेस्ट सॉल्व्ह करताय. समजा तुम्ही KKCH ॲप घेऊन बसले, KKCH ॲपमध्ये बेस्ट टेस्ट आहे म्हणतो मुलांना, काही डाऊटच नाही मुलांना. टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला एवढं क्रक्स आणि एवढं भारी
एवढं सॉर्टेड, प्रत्येक टॉपिकची सेपरेट टेस्ट सिरीज भेटणं, त्याच्यानंतर फुल लेंथ टेस्ट वगैरे भेटणं. मुलांना सगळं काही एका ठिकाणी आहे, सगळं काही एका ठिकाणी, एकदम सॉर्टेड, एकदम सेग्रिगेटेड आहे. तुम्हाला काहीच फिरायची गरज नाही, सगळं तुम्हाला इझिली भेटेल. ओके. नोट्स पाहिजे मुलांना, 111 रुपयामध्ये नोट्स आहे, फक्त आणि फक्त 111 रुपयामध्ये नोट्स आहे. सर क्रॅश कोर्स पाहिजे, 999 रुपयाचा क्रॅश कोर्स आहे. सर सगळं काही पाहिजे, 3333 रुपयाची महाभारत बॅच आहे. सगळ्या गोष्टी KKC यांनी प्रोव्हाइड केलेल्या ना. इट इज युअर टाइम. मुलांना पुढच्या 15 दिवसात 100% द्या, रिझल्ट काढा, कोर्स जॉईन करा, नका करू, तुमची चॉईस आहे. फक्त मला एवढं कळतंय की एक्झामच्या फक्त दिवसापर्यंत नाही, एक्झामच्या शेवटच्या मिनिटापर्यंत 100% द्या, आणि मग छाती टोकून सांगा की मी माझं 100% दिलं, रिझल्ट काय येईल ते बघून घेऊ, पण मी माझं 100% दिलं. सो विश यू ऑल द बेस्ट. आणि मुलांना ही स्टडी स्ट्रॅटेजी प्रत्येक मुलापर्यंत पोहोचवा. पूर्ण दिवस शेवटच्या मिनिटापर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून अँड हॅपी लर्निंग विथ KKCA. टेक केअर. बाय बाय.